उभे विटेवरी सुंदर ते ज्ञान 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 उभे विटेवरी मुख आवडी
रूप पाहतल रे 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 राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी Hare
रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्रीमूर्तिरया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. विठ्ठल
मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडव संसार बंधन तोडा वेगी. माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ जगतांची माऊली ज्ञानोबराय यांचा हा 3 चरणांचा अभंग. आज विशेष सांगायचं म्हणजे पर्व काळ आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले परमात्मा जो एक वचनी एक पत्नी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम असे असलेले प्रभू रामचंद्र यांचा हा आजचा जन्मदिवस आहे. अशा जन्मदिवसांच्या पर्व काळावर मी मुद्दाम म्हणून माऊलींचा हा 3 चरणाचा अभंग सेवे करताना निवडलेला आहे. विठ्ठल केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदोणी श्री गुरुचरण तेची नमस्कारोणी. आता पांडू रंगा करू प्रथम नमन पांडू रंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय हनुमान दानगुण सागर
पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष एका जनार्दनी शिव निवारी कळिकाळांचा भेव विठ्ठल. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ तुकोबर आहे. अभंगाचं निरूपण करण्यापूर्वी थोडा परिहार असा आहे. हा चालत असलेला जो सप्ताह आहे, मला असं वाटतंय किती वर्ष झाले मला ते म्हणत मला सांगता येत नाहीत. बोरचाटे महाराज म्हणत मी अंदाज धरेल 70-75 वर्ष झाली असतील चालत असलेला हा सप्ताह. त्या सप्ताहामधील 4थ्या दिवसांचं पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे. त्याहीमध्ये ज्यांच्या मुखार विंदामधून सुंदर असं भागवत चिंतन आपण श्रवण करताय ते आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण गजानन महाराजजी गावंडे आणि ज्यांचा सुंदर असा मृदंग आहे. नावही त्यांचं काय फार विशेष आहे, शिवशंकर महाराज पाटील. पाटील म्हटलं की पाटील लोकांची शान असली पाहिजे आणि शान आहे त्यांची. विशेष एकूण जर पाहिलं बाहेरगावून आलेली मंडळी, काही माझे शिष्यमंडळ आहेत, चौधरी साहेब आहेत, तरी चौधरी गुरुजी आहेत, आमचे वडील तुल्य सदाशिवजी पाटील ज्यांचं माझ्यावर खरंच मुलासारखं प्रेम आहे. तांदळी शेवेला मी 5-6 वर्ष भागवतांचे कार्यक्रम केले. खूप प्रेम दिलं त्या लोकांनी मला. आमचे साडभाऊ आमचे महाराजजी पुंडलिक महाराज एकूण माणिक महाराज आहेत. तसेच हे महाराजजी ओळखीचे पण नेमके कुठलेच मला इथलेच आहेत, गोंडेगावचे. अरे यार सॉरी, अरे कसं आता चेहरे बदलले यार, आता कसं ओळखायला येत असतं. आणि यांच्याबद्दल मला हे गोंडेगावचे आहेत. हे महाराज काय नाव आपलं लक्ष्मण महाराज. वा छान. आणि आपल्या परिसरांचं वैभव मी जे मुख भरून वर्णन करतोय आमचे गुरुबंधू केशवजी महाराज हिंगोले आपल्या विदर्भाची शान आहेत. खरंच शान आहे, खोटं बोलत नाही. त्याला माझा एक स्वभाव आहे. मला कसं बरं वाटतं मला काही माहीत नाही, पण मी वस्तुस्थितीचं वर्णन करणारा माणूस आहे. मी कुठल्याही अशा मुद्दाम स्तुती करत नाही. खूप सुंदर असं आहे नियोजन. आमचे याही बसलेले आहेत ते गजानन महाराजांचे असलेले आमचे परम मित्र. खरंच जसं सुदामा आणि कृष्णांची मैत्री आहे, खरंच ते आमचे वर्गमित्र आहेत जे आमचे नानवटे साहेब. खरंच आम्ही त्याप्रमाणे प्रेम आहे आमचं. मी त्यांच्याकडेच थांबतोय, त्यांच्याकडेच राहतोय. तसेच याही ठिकाणी आता बरेच सोयरी मंडळी आहेत, ते सर्व बसलेले आहेत. इकडून माझ्या माता भगिनी, इकडून बऱ्याचशा मुली माझ्या ओळखीच्या आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विशेष धन्यवाद जर द्यायचा असेल तर संशक्ती माल्याला धन्यवाद देतोय. खूप सुंदर अशी संशक्ती आहे महाराज. मी आताच कथा करून आलो. एरंड्याला कथा होती माझी, कीर्तन झालं. धावपळात आता तुमच्या जवळच आहे मी, कामठवाड्याला माझी कथा चालू आहे. तिथून वाशिमला गेलोय, परत इकडे आलोय. आमचे परम मित्र बोरचाटे महाराज हे दहीपासून मित्र आहेत. दहीला मी 5-6 वर्षे काढलीत मी कार्यक्रम भागवताचे. मी जवळ आता केशव महाराजांना माहीत आहे, मी जुना पापी आहे भागवतकार. म्हणजे 45 वर्ष झाली याच्या क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळे मला काय असं विशेष वाटत नाही. पण लक्ष देऊन ऐका, खूप सुंदर आणि गोड चिंतन तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. ज्यांच्या पादस्पर्शाने पवित्र अशी पावन झालेली भूमी, एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, परमरामचंद्र त्यांचा हा जन्मोत्सवांचा दिवस. सज्जनो, मी तुम्हाला एक मोलाचं वाक्य बोलून जाईल. मोलाचं वाक्य असं बोलेल, तुम्ही जर रामाकडे बघून जीवन जगलं तर जीवन अनमोल किमतीचं बल्लेश्वर राहणार नाही. तुम्ही तुमचं जीवन परभुरामचंद्राचा आदर्श ठेवून जर जगलं तर मला तरी वाटत नाही तुम्ही राम बल्लेश्वर राहणार नाही. हे उत्तर आहे, लक्षात घ्या. कारण मी बोलत नाही, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे.
म्हणण्याकरता सोपा आहे, पण याचा थोडासा अर्थ डोक्यात घ्या. राम म्हणता रामाची होईजे, त्याचं पथ्य सांगितलेले पदी बैसोनी पदवी घ्यायचे. वाक्य नीट लक्षात घ्या. मराठीतलं व्याकरण फार सुंदर आहे. राम म्हणता रामाची होईजे, पण पदी बैसोनी पदवी घ्यायचे. तुम्ही जर ते पथ्य पाळलं, त्या पदावर गेला, तर तुम्ही नक्की राम बनाल. हे त्याचं उत्तर आहे. कसं असतं बघा, थोडस रामायणातला प्रसंग सांगेल आणि तुम्हाला राम मी कसा आहे ते समजेल तुम्हाला. ऐका, काय झालं बघा. सीतामाईचं हरण करायचं होतं. कोणाला? रावणाला. बोलत जा, चालता बोलता कीर्तन करू आपण. नाही तर कसं आहे, तुम्ही बोलले नाही तर मला बरं वाटत नाही. तुम्ही बोलत जा. आपल्याला बोलायला चालतं, खालचे बोलले तरी चालते. मी काय बोलणार नाही तुम्हाला, फक्त योग्य बोलत जा, नाही तर काय इथे बोलसाल. ऐका, सीतेचं हरण करायचं. मारीच मामाला कस्तुरी मृगांचं रूप धरायला लावलं. मारीच किती हुशार होता हे एका वाक्यात सांगितलं. मारीचाने रावणाला खूप शहाणपण सांगितलंय. ते म्हणले, गड्या तो सगळ्याच्या नादी लाग, पण त्या परशुरामचंद्राच्या पत्नीच्या नादी लागू नकोस, कारण त्याच्या बाणाच्या फटकऱ्याने मी इकडे येऊन पडलो होतो. अरे आता मला सांगा, ज्याने एवढं सांगितल्यानंतर शहाणपण धरायला पाहिजेत की नाही? माझं बोलणं कळतं तुम्हाला? मी एवढं तुम्हाला चांगलं सांगतो तर तुम्ही शहाणपण धरायला पाहिजेत की नाही? कळतंय का माझं बोलणं? मी चांगलं सांगतो ना, वाईट थोडी सांगणार आहे तुम्हाला 2 घंटे. ऐका, सांगून ऐकला नाही तो. तो म्हणले, बघ तू जर कस्तुरी मृगाचं रूप धरलं नाही तर मी तुला मारून टाकेन. मारीच मामा एवढा हुशार होता केशववा. ते म्हणले, या नालायकाच्या हातून मरून नरकाला जायचं नाही, रामाच्या हातून मोक्षाला जाईल. बघा, खूप हुशार होता मारीच मामा. मारीच मामाने कस्तुरी मृगांचं रूप धरलं. त्याला रावणाने सीतेचं हरण करायचं ठरवलं. ते म्हणले, सीतेला आणायचं कसं? बरं, त्यानं पहिलं काही मायावी होता तो रावण, त्याने रामाचं रूप धरलं. ते म्हणले, राम बनून जाऊ. आहे की नाही? राम बनून गेल्यानंतर काही तकलीफचं काम नाही ना. आपण गेले की ती सीता माझ्यासोबत येईल. भाऊसाहेब एक लक्षात घ्या, बोट कमी घाला, फक्त तुम्ही बोट टाकत जा. तुम्ही बोट नाही टाकलं की मी मेल्याशिवाय राहत नाही ना. विठाला माझं कीर्तन तुमच्यावर आलो म्हणजे खोटं बोलत नाही. माफ करा मला, बोट टाकत चला. अरे तुम्ही नाही बोट टाकलं तर मला काहीच काही कामाचं नाही. तिथून वदवत करून आलो आणि इथं जर मला असं कीर्तन जर भोगच झालं की मी मेलत परवडलं. ऐका माझं बोलणं. कसं असतं, रावणाने विचार केला, म्हणलं आपण रामरूप धरू, सहज सीतेला घेऊन येऊ. बरं झाला राम. कसा तर राम बनला तो केशवा. त्याला त्याच्यातला कामच निघून गेला. ऐकताय तुम्ही? निस्ता राम बनला. कोण बनला बोला ना? रावण. रावण रावण तो 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. तो निस्ता राम बनला तर तो काम पळून गेला. आता मला सांगा, ज्याला राम बनल्यानंतर काम पळून गेला, तुम्ही जर रामाचं भजन केलं तर तुम्ही राम कसे होणार नाही हे मला सांगायचं. म्हणून रामाचं चरित्राचा जर विचार केला तर रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. या अभंगाद्वारे जगतांची माऊली ज्ञानोबाराय तुमचं जीवन जर कृतार्थ करायचं असेल, त्याचं अनमोलिक किमतीचं साधन सांगतात. ते 2च नाम आहेत, बाकीच्या नामाच्या मागच लागू नका. ऐक, राम कृष्ण नामे, लक्ष देऊन ऐका, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. हे 2च नाम साजिरी आहेत. बाकीचे नाम चांगले आहेत का? ज्ञानोबारायांच्या दृष्टिकोनामध्ये चांगले नाही, पण राम आणि कृष्ण हे मात्र आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. कसा ठेवायला पाहिजे? थोडस चिंतन करू. ऐका, रामाबद्दल जर बोलायचं झालं तर काय सांगावं? कसं असतं, राम ज्या वेळेला इंद्रजित मरण पावला, इंद्रजिताचा हात तुटला, सुलोचनेच्या महालासमोर पडला. ती पतिव्रता होती. पतिव्रता असल्यामुळं त्या हाताने काहीतरी लिहून दाखवलंय. प्रेत पडलेलं आहे. सुलोचना महान पतिव्रता होती. थोडं लक्ष देऊन ऐका, तुम्हाला राम सांगायचंय मला. आणि रडू लागली ती.
त्याला रावण आला. रावणाने सांगितलंय, सुलोचना अगं म्हटले युद्धामध्ये मरतच असतात. ते म्हणले मलाही कळतं, युद्धामध्ये मरतच असतं, कुस्तीच्या रिंगणात उतरलं की एखादा पडतच असतो. हे मला सांगितल्यापेक्षा एक काम करा ना, माझ्या पतीचं प्रेत पडलेलं आहे, त्यांना उत्तर क्रिया करायची आहे, तुम्ही जाऊन आणा. रावण म्हणले आपल्याकडून जमणार नाही. का सांगू तुम्हाला, रावणाच्या अंतकरणात भय होतं. भय कोणाच्या अंतकरणात असते? त्याने जीवनामध्ये पाप केलं ना, त्याच्या अंतकरणात भय असते. मला हे सांगायचंय, ऐका. टाकत चालल्या बोट, काही तब्येत नाही बरोबर तुझी, बोट टाकत चाल फक्त, बाकी काहीच करू नको. मग कसं विचार केला त्यांनी, तिने सांगितलं जाऊन आणा ना. ते म्हणले बघ मी नाही जाऊ शकत. सुलोचना म्हटली मग तुम्ही जाऊ शकत नाही तर मी जाते. रावण लगेच आडवा झाला. रावणाने सांगितले, म्हणले हे बघ सुलोचना, तू जर गेली त्या रामाने जर तुला येऊ दिलं नाही तर त्याला सुलोचनेने दिले उत्तर फार सुंदर आहे. मला वाटतं बंद्या कीर्तनाचा सार आहे. सुलोचना म्हटली हे पहा, तुमच्यात आणि त्याच्यात एवढाच फरक आहे. लक्षात आलं का? तुमच्यात आणि त्यांच्यात एवढाच फरक आहे. तुम्ही रावण आहात आणि तो राम आहे. कारण तो राम आहे म्हणून तो देव आहे. तुम्ही रावण आहात म्हणून राक्षस आहात. पण जरा कल्पना करा, तुमच्यातले विकार तुमचं जीवन बर्बाद करतोय. राम तसा नाही. कारण का, मला एक सांगायचंय, रामाचा आदर्श जर डोळ्यासमोर आपण ठेवला तर नक्की आपलं जीवन चांगलं बनल्याशिवाय नाही. त्या बंधन संसाराचे नाही ते बंधन संसाराचे नाही त्या बंधन संसाराचं बंधन सुद्धा तुटतात. एवढी पावर त्या रामनामामध्ये आहे. एक वेळचा असा प्रसंग महाभारतातला विषय आहे. कृष्ण परमात्मा आणि अर्जुन, कारण अर्जुन हा भक्त आहे आणि कृष्ण हा देव आहे. तुम्हाला वाटत असेल अर्जुनावर भगवंताचं का प्रेम होतं? ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर सांगितलंय, मला या जगाच्या पाठीवर कोणीच आवडत नाही. कोणी आवडत नाही देव म्हणतो. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्हाला ओवी कळेल. मला या जगाच्या पाठीवर कोणीच आवडत नाही, मला फक्त माझा भक्त आवडतो. ठीक आहे. आम्ही करू तयाचे ध्यान, तेव्हा आम्ही करू तयाचे ध्यान. ते वाचोनी आल गोमटेने मधलं चरण मला येत नाही. विठाल विठाल आम्ही करू तयाचे ध्यान, ते आमुचे देवतांचं, ते वाचोनी आन गोमटे नाही. कृष्ण परमात्मा म्हणतात माझा भक्तच माझा देव आहे, त्यांच्याशिवाय मला करमत नाही. मला वाटते त्याच उद्देशाने आमच्या ज्ञानोबा आणि हरिपाठामध्ये देव कुठं आहे हे हरिपाठाच्या पहिल्या अभंगामध्ये द्वारके ताराना पाठवा घरी, द्वारके ताराना पाठवा घरी, द्वारके ताराना पाठवा घरी, द्वारके ताराना पाठवा घरी. देव म्हणे याची जुने द्वारके पाठवा घरी.
ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. द्वारकेचा राणा पांडवा घरी का? त्याचं कारण आहे कारण अर्जुनाचा एक क्षणही कृष्ण चिंतनाच्या व्यतिरिक्त जात नाही. पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव अखंड वनवासी. परीच्या देवाची आठवते. परीच्या देवाची आठवते. परीच्या देवाची आठवते. परीच्या देवाची आठवते. पहाते पांडव पहाते पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी न विसंबते. सर्व पांडव भगवंताचं विस्मरण कधी होत नव्हतं. कृष्ण परमात्मा आणि अर्जुन एकदा वनश्री बघण्याकरता गेले. सख्य प्रेम होतं त्यांचं दोघांचं. एका वटवृक्षांच्या छायेखाली कृष्ण परमात्मा बसलेले असताना हे राम हे राम हे राम असं 3 शब्द उच्चारून खाली बसले. अर्जुनाने विचारले, देवा तुम्ही हे राम 3 वेळाला म्हटलं, त्या रामाचं महात्म्य मला सांगा. कृष्ण परमात्माने सांगितले, अर्जुन हे बघ, माझ्यापेक्षाही माझ्या रामाचं महात्म्य खूप मोठं आहे. कारण राम हा जो अवतार आहे हा पूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार हा परिपूर्णतम अवतार आहे. पूर्ण अवतार त्याला म्हणायचं की ज्या अवतारामध्ये स्वतःच्या बुद्धीने कार्याची आखणी केल्या जात नाही आणि त्याची सांगताही करता येत नाही. रामाचा अवतार हा परतंत्र आहे. कृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे आणि स्वतंत्र आहे. कुठल्याही कार्याची आखणी स्वतःच्या बुद्धीने करतोय कृष्ण आणि त्याची सांगताही करतो. कारण का परतंत्र राम का आहे? कारण रामानं वाल्ल्या कोळ्यांचं काय तर वाल्मिक ऋषींचं वाक्य पाळलं. वाल्मिक बोलिला तैस बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 5000 वर्षापूर्वी वाल्मिक ऋषीने रामायण लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या रामायणात एखाद्या नाटकात जसं पार्ट बजवलं जातं केशवबुवा, तेवढंच रामाने कार्य केलं. पूर्ण रामायण तपासा. मला हे सांगायचंय. अर्जुनाने प्रश्न केला, म्हटले देवा मला सांगा ना रामाचं महात्म्य. ते म्हणले, अर्जुना एक बघ, माझ्या मुखाने माझं महात्म्य सांगता येत नाही. कारण कृष्णच राम होते. त्रेतायुगामध्ये कृष्णच राम होते. शास्त्र असं आहे केशवबुवा, स्वतःची स्तुती स्वतःच्या मुखाने सांगू नये, पुण्याचा ऱ्हास होत असतो, असं शास्त्र आहे. म्हणून देवाने त्यांनी सांगितले मला नाही सांगता येणार. पण तुला राम नामाचं महात्म्य जर कळवायचं असेल तो जा म्हणे. त्या वडाच्या झाडावरती एक पोपट आणि मैना बसलेली आहे. त्यांचं नेमकं आता चिंतन चाललेलं आहे, रामाचं चिंतन चाललेलं आहे. तुम्ही विचारा जाऊन त्यांना. अर्जुन म्हटले काय हरकत नाही. अर्जुन गेला, त्या पोपटाला जाऊन विचारलंय, हे पोपट मला राम नामाचं महत्व सांग. हे शब्द पोपटाच्या कानावर आदळले आणि तो मूर्छना येऊन खाली पडला आणि तो मरण पावला. तो वापस गेला देवाकडे. सांगितलं, देवा तुम्ही तर सांगितले पोपट मला सांगणार आहे. अरे मी विचारलं तर मेला म्हणे तो. बरं 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 बरं. देव म्हटले काय हरकत नाही, एक काम कर ना, त्या गंगेच्या तीरावर एक काळी कपिला गाय आहे, ती प्रसूत होण्याची वेळ आहे, तिच्या पाडसाला जाऊन विचार. म्हणले हरकत नाही, तुम्ही सांगा ना देवा. नाही मला नाही सांगता येत ना, तू जाऊन विचार त्याला. गेल्याच्या नंतर गंगेच्या तीरावर खरंच ती गाय प्रसूत होत होती. आता
परमात्मा असते, त्यांना भूत भविष्य वर्तमान काळातलं तिन्ही काळातलं कळत होतं. लक्षात घ्या, आपल्याला फक्त एकाच काळातलं कळतं, भूतकाळातलं कळतं, न वर्तमान कळत न भविष्य कळत. ऐका माझं बोलणं, संताला तिन्ही काळातलं कळतं. ते म्हणाल महाराज कसं कळतं? थोडंसं उदाहरण देऊन सोपं करून सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला तिन्ही काळातलं कळतं की शोभा, कसं कळतं सांगतो. तुम्ही वर्तमान काळात जर परमार्थ करत असाल, लक्ष देऊन ऐका, वर्तमान काळात जर परमार्थ करत असाल तर भविष्य काळ आनंदात जाणार आहे. मागच्या जन्मात तुम्ही परमार्थच करत होते म्हणून या जन्मात तुम्ही परमार्थच करता, आणि पुढच्या जन्मात परमार्थ करणार आहे. कोण नाही म्हणता आपल्याला तीन काळात कळतं. माझं बोलणं कळतं तुम्हाला? महाराज जी काही चुकीचं आहे का? बघा, तिन्ही काळातलं कळतं. पण आमचे गुरुजी आम्हाला पाठ शिकवताना सांगायचे, बघा रे बाबा, ज्याचा वर्तमान काळ चांगला असेल त्याचा भविष्य काळ आनंदात जातो, ज्याचा वर्तमान काळ वाईट असेल त्याचा भविष्य काळ दुःखात जातो. थोडंसं उदाहरण देऊन एवढे सांगतो. बघा, दुर्योधनाचा वर्तमान काळ चांगला होता पण भविष्य काळ खूप दुःखात. धृतराष्ट्राचा वर्तमान काळ चांगला, अरे एवढा सम्राट राजा जंगलात जाऊन जळून मरायचं काम पडलं महाराज, आणि ज्याला कोणीच नाही पाठीमाग, लोकांनी गाढवावर धिंड काढली, देहूतून काढून दिलं, त्या तुकोबराला देव नेण्याकरता आला. हे कार्य लक्षात घ्या. मला एक सांगायचंय, जा म्हटले त्या गायीच्या पाडसाला जाऊन विचार. गाय प्रसूत होती, त्याला साष्टांग दंड घालून तिला प्रदक्षिणा घातल्या. असं सांगितलं जातं, गंगेच्या तीरावर काळी कपिला गाय सूर्योदयाच्या वेळेला जर प्रसूत होत असेल तर पुढचंही प्रदक्षिणाचं फळ मिळतं. हे कठोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये सांगितलेले महाराज दोन सांगितलेले आहेत. हा पहिला एक नियम आहे. दुसरा, ज्याचे आई वडील भगवत भक्त आहे, आई महान पतिव्रता आहे. ऐकले, मला सांगायचं नाही, भागवतांच्या मला वाटतंय 6ष्टम स्कंदामध्ये प्रसंग आहे, खूप सुंदर आहे तो. चला पुढे. काय झालं बघा, हा गेला, त्या वारसाला काय तर अशी विनंती केली, हे पाडसा मला सांग रामनामाचं. हे कानावर शब्द पडले महाराज. नवजात बालक जन्माला आलेलं आहे, ते मूर्छेनाम खाली पडलं, तसंच मेलं. परत गेला, काय म्हटलं, देवा मला गोहत्येचं पातक घडलंय, हो सांगा ना मला रामनामाचं महत्व. नाही सांगू शकत म्हटले मी, तुला विचारायचं असेल जा. ते पलीकडे एक राजधानी आहे म्हणले, त्या राजाला 9 नवसाचा मुलगा झाला, त्या लहान मुलाला जाऊन विचार. देवा म्हणे आतापर्यंत बरं होतं, पण तिथं ते मेलं तर मला आतापर्यंत केअर कोणी घेतली का माझी? पण तिथे गेल्यानंतर त्याला जर विचारलं आणि मला पकडून मी असेल अर्जुन, मला फाशी होईल ना? ते म्हणले विचार, तसं काही होणार नाही. म्हणले देवा पहा बरं, त्याला मी म्हणतो ना नाही होणार. मी एक बोलू तुम्हाला, ज्या वेळेला गुरु आणि देवाने तुम्हाला अभय दिलं, सगळं विश्व तुमच्यावर जर कोपलं तरी काही होत नाही. माझं बोलणं लक्षात घ्या. गुरुची कृपा जर झाली असेल, देवाची कृपा असेल, सगळं जग तुमच्यावर कोपलं. जग काय करतं महाराज? कारण तुम्हाला देवाची कृपा आणि गुरुची कृपा असायला पाहिजे. सर्वात मोठी याच्याही पलीकडे जाऊन बोलेन, एकदा देवाची कृपा असली चालेल, पण गुरुची कृपा असणं फार गरजेची आहे. म्हणून तर ज्ञानोबाराने हरिपाठात सांगितलेलं आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उजळी तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे. मी माझ्या गुरुची कृपेने उद्धरलोय. तसं परमात्मा अर्जुनाला सांगतात जा, कारण देव कोण आहे? गुरु आहे. कृष्णाने 2 पार्ट बजावली केशव. एक पार्ट बजावलं देवाचं आणि एक पार्ट बजावलं गुरुचं. ते साधा गुरु नाही, जगत गुरु. कृष्ण वंदे जगत गुरु.
कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारो उतरी पहिलं पारो भव नदीचा. बघा मायबाप, अर्जुनांचे गुरुच कृष्ण आहेत. अर्जुनाचे गुरु कृष्ण. कृष्णाने बोध केला अर्जुनाला, एवढी मोठी गीता सांगितली. ज्या वेळेला अर्जुन गेला त्या नगरीमध्ये साधूचा वेश घेऊन गेले. त्यांना माहित होतं राजाच्या राजवाड्यामध्ये जायचं असेल तर तसं जाता येणार नाही, म्हणून पंचांग हाती घेतलं. ते नेमकंच काय तर महिन्याचं होतं. आता बायाला जास्त शोक असतो, भविष्य पहा भविष्य पहा, आहे का नाही. मी एक बोलू तुम्हाला, भविष्य पाहून जर भविष्य बदललं असतं केशवबा, माझं वाक्य घरी घेऊन जा, तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. भविष्य पाहून जर भविष्य बदललं असतं तर किती लोकांचे भविष्य बदलून ते श्रीमंत करोडपती झाले असते. भविष्य बदलत नसतं गड्या. मी एक कवी होऊन गेला, वामनराव पै म्हणून. त्या वामनराव पैचं एक वाक्य आहे, फार सुंदर आहे, मला खूप भावतं. तुम्हाला भावतं की नाही राम जाणे? भावतं म्हणजे आवडतं, आहे की नाही? मला खूप आवडतं. माणूसच माणसाच्या जीवनाचा शिल्पकार. बघा तुम्हाला कळलं, मनुष्य माणसाच्या जीवनाचा शिल्पकार. शिल्पकार कसा आहे सांगू तुम्हाला. तुमचे कर्म व्यवस्थित असेल ना तर ते कर्म तुम्हाला कुठल्या कुठे नेऊन पोहोचवते. पण तेच कर्म जर वाईट असतील ना ते कर्म तुम्हाला खालच्या दर्जात नेऊन पोहोचवते. लक्षात आले का? म्हणून नाथ महाराजांनी सांगितलंय, केले कर्म झाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, तेची भोगाले. उमगले मेले किती, उमगले मेले किती, सुंदर अभंग लिहिलात. मला वाटतं या अभंगाचा जर विचार करून जीवन जगलं तर माणसाला दुःख भोगायचं काही काम नाही. माणसं फक्त म्हणत असतात. आमचे गुरुजी एक वाक्य आम्हाला सांगायचे, ऐका, परमार्थ हा कृतीचा नसतो गड्या. जे कृतीचा परमार्थ करतात ते स्वतःला फसवतात. लक्ष देऊन ऐका, जे कृतीचा परमार्थ करतात ते स्वतःचं जीवन नरकमय बनवतात. ज्यांचा परमार्थ वृत्ती बदलवतो ते तुम्हाला देवापर्यंत पोहोचवतं. तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. लक्ष देऊन ऐका, मी खूप सुंदर असं चिंतन मांडणार आहे तुमच्यासमोर. जीवन कर्मावर अवलंबून आहे केशव. कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला ते कर्म कुठेही पोहोचवतं. तुम्हाला कोणाची गरज नाही. परत एक वाक्य घरी घेऊन जा, माणसाचं भाग्य बदलण्याची ताकद सुद्धा कर्मामध्ये. तुमचं भाग्य बदलवण्याची ताकद कर्मामध्ये आहे. तुमचे कर्म व्यवस्थित सुरू झाले, भाग्य बदलतं. उदाहरण देऊन जाईल तुम्हाला. मला सांगा ना, वाल्या कोळ्यांचं कर्म बदललं तर भाग्य बदललं की नाही? वाल्या कोळ्यांचं कर्म बदललं तर भाग्य बदललं. मग आपलं जर कर्म बदललं तर भाग्य बदलणार नाही का? आपलं कसं चालू आहे सांगता तुम्हाला. पेरणं उडीत चालू आहे आणि आशा गव्हाची. अरे काऊन करतो तू आशा गव्हाची? गहू एवढे सोपे आहेत का? खूप पाणी द्यावं लागतं, खूप काहीतरी करावं लागतं, आहे की नाही? कष्ट करावे लागतं का? सोपं आहे का? बघा, आपला विषय तो आहे, अर्जुन गेलात आणि अर्जुनाने साधूचा वेश घेतला, पंचांग हातात घेतलं आणि गल्लीमध्ये घुमणं सुरू झालं. कारण राजांच्या दरबारात एकदम जाता येत नाही. वरच्या गच्चीवरून एका दासीनं पाहिलं, कोणतरी महाराज पंचांग घेऊन आलेले आहेत. राणीला सांगितलंय. राणीला 9 वर्षाचा मुलगा होता महाराज. तिने विचार केला, याचं भविष्य बघू.
तिने म्हणले का ग ते महाराज चाललेत म्हणले बोलवा त्या महाराजांना. बोलवलंय. अर्जुनाला तेच पाहिजे होते. गेला ते गोड गुबीत काय तर असा ते मुलगा पाहला. खूप सुंदर होता. घनश्याम वर्णीय कुरळे केस असा सुंदर मुलगा पाहला आणि राणीला सांगितलंय म्हणले राणी साहेब त्याचं भविष्य जरा अवघड आहे. तुम्ही एक काम करा म्हणले सर्व महालाच्या बाहेर जा. हे आम्ही दोघच पाहिजे. त्याला माहित होते यायच्या देखत जर मच काटलं मेलं तर पुन्हा परेशानीचं काम आहे म्हटलं. आपण दोघं असलं आणि कमी जास्त झालं तर खिडकीतून गोईन करता येईल की नाही. प्रत्येकाला जीवाचं भेव आहे की नाही. ते म्हणले काही हरकत नाही महाराज. कुठून आलेत म्हणले काशीहून आलो. बरोबर बरोबर. बघा बघा भविष्य बघा. भविष्य पाहायचं नव्हतं महाराज. त्यांना विचारायचं होतं राम नामाचं महात्म्य. बालक काय तर 3 महिन्याचं होतं गड्या. त्याला काही बोलता येत नव्हतं. वाचाही सुद्धा नव्हती. पण दोघच असताना त्याने बालकाला हात जोडले. अर्जुनाने हे बालका अरे म्हटले तू 3ऱ्या क्रमांकाचा विचारणार आहे. 2 तर गेले म्हणले तिकडं. तू एक काम कर मला राम नामाचं महत्व सांग. त्यावेळेला बालक हसलं केशव महाराज. बालकाने फार सुंदर उत्तर दिले. एवढं उत्तर घरी घेऊन जा तुम्हाला राम कळेल. त्या बालकाने सांगितले म्हणले अर्जुनजी तुम्ही महाराज आहात संत आहात. विवेक बुद्धी आहे तुमची. तुमचा स्वार्थी भाव नाही निस्वार्थी भाव आहे. निस्वार्थी भाव कसा आहे म्हटले ज्या वेळेला कृष्ण परमात्माने त्या तुमचा रथ दोन्ही सेनेच्या मधोमध नेला. देव असा हुशार होता. शास्त्र सांगतंय माणसाचा सारथी हुशार असायला पाहिजे. देवाचा अर्जुनाचा सारथी हुशार होता. गंगा भीष्माने द्रोणाचार्य समोरून रथ उभा केला. त्याला सांगितले म्हणले युद्ध करायचे. ते म्हणले अहो देवा यांच्याशी युद्ध करून मला जर राज्य भोगायचं असेल तर मी संन्यासी बनेल. ऐका लक्ष देऊन तुम्हाला कळेल. त्यावेळेला देवाने सांगितले का तू मारत नाही. शस्त्र खाली टाकलं. ते तुला मारण्याकरताय म्हणले देवा एक लक्षात घ्या. यांना मारून जर मला राज्य भोगायचं असेल त्याच्या खांद्यावर वागलो ज्यांनी मला ज्ञान दिलंय त्यांच्यावर कसा उलट वार करू. गुरु तर देव असतो ना देवा. हा निस्वार्थी भाव होता. जो निस्वार्थी भाव असल्यामुळं राज्य सोडायला तयार आहेत महाराज. माझं लक्ष देऊ नये का. माझा पॉइंट काय सांगायचा मला. जो निस्वार्थी भाव असल्यामुळं देव त्याचा निस्वार्थी भाव बघायचा होता देवाला. देव असं आयऱ्या गैऱ्याला ज्ञान सांगत नसतो केशव. लक्षात घ्या. आयऱ्या गैऱ्याला ज्ञान सांगत नसतो. देवाने विचार केलाय अरे ते सगळे याला मारण्याकरता तयार पण हे नाही म्हणतो. याचा निस्वार्थी भाव आहे. याला ज्ञान सांगणं आपलं गरजेचं आहे. म्हणून तोच अर्जुन ज्या त्या बालकाला विचारतोय गड्या त्याला त्या बालक हसला. म्हणले गुरुदेव तुमचं दर्शन झाल्यामुळं मी पहिला पोपट होतो. गायीचं पाडस होतं. नुसतं राम शब्द तुमच्या मुखातून कानावर आदळला. थोडं लक्ष देऊ नका. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं बोलता तुम्ही. त्याने काय राम नाम काही ऐकलं नसेल का. तर ऐकण्यामध्ये फरक असतो. माझं बोलणं कळतं तुम्हाला. किती कळतं मला माहित नाही. माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी असं दडलेलं असतं. बघा काय दडलं बघा. राम नाम कोणाच्याही मुखातून तुमच्या कानावर आदळलं तर तुमच्यात परिवर्तन होत नाही. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी लिहिलेली आहे. जसं भाजलेलं बी जमिनीत टाकलं की निघत नाही तसं हे जे ज्ञान आहे अपवित्र माणसाच्या मुखातून आलेलं राम नाम ते भाजलेले बियासारखं असतं. ते पवित्र नाही. लक्षात आलं. पवित्र तेव्हा नाम होतं ज्याच्या जीवनात 3 प्रकारची साधना झाली. कायिक वाचिक आणि मानसिक. माझं बोलणं लक्षात द्या. फार सुंदर चिंतन आहे भागवतामध्ये. देवहूती आणि कपिल देवांचा संवाद आहे केशवभाऊ. खूप सुंदर आहे. कारण देवहूतीने प्रश्न केला होता कपिल मला सांग रे. कारण माणसाच्या जीवनात परिवर्तन केव्हा होतं आहे की नाही. मला 9 कन्या झाल्या. तू 10वा झाला रे सांग. त्यावेळेला कपिल देवाने फार सुंदर झालं. मला भागवत सांगायचं नाही पण थोडस चुटुकला म्हणून सांगायचं आठवलं म्हणून सांगतोय पुढे चालायचं. त्यावेळेला देवहूतीला उत्तर दिले कपिल देवाने. म्हणले आई कोणाच्याही मुखातून राम नाम ऐकल्या नाहीत काय तर माणसाचं कल्याण होत नाही. पण ज्याच्या जीवनात कायिक वाचिक आणि मानसिक तप झालं त्याच्या मुखातलं नाम जरी कानावर पडलं तर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. परिवर्तन होत असतं. कारण का त्याची कायाही पवित्र असते. वाणी एवढी पवित्र होते महाराज 1 कोटी वेळा मुखातून नाम गेलं की वाणी पवित्र होते केशव. वाणी पवित्र होते. परत बोलू तुम्हाला किती कळतं मला माहित नाही. वाणी पवित्र झाल्यानंतर ते शब्द तुमच्या हार्टला टच करतात. ज्यांचे शब्द हार्टला टच करतात त्यांची वाणी पवित्र असते. विठ्ठल त्या बालकाने सांगितलंय
अरे म्हटले पोपट होतो, गाईचं वासरू झालंय, गाईचं वासरू त्यात परिवर्तन झालं माझ्या देहाचं आणि राजाचा मुलगा झाला. हे राम नामाचं महत्व आहे. नुसतं राम नाम कानावर आढळलं तर माझ्यात परिवर्तन एवढं झालं. तर तुम्ही रामाचं जर भजन केलं तर तुम्ही राम का होणार नाही. म्हणून ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणात राम कृष्ण नामे हे दोन्ही साजेरी. पहिला राम शब्द घेतला कारण रामाचा अवतार अगोदर झालेला आहे. रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. थोडं लक्ष देऊन आहे का. खूप सुंदर चिंतन आहे, गोड आहे. रामाचं आदर्श चिंतनीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारणीय आहे. कृष्णाच्या चरित्राचं आचरण करायला चालत नाही, उच्चार करायचं सांगितलंय. बघा, राम रमेती हा, कृष्ण इति कर्षिती हा. कृष्ण हा आकर्षित करणारा देव आहे आणि राम हा रममाण करणारा देव आहे. माझा एक प्रश्न आहे तुम्हाला बसलेल्या सर्वांना. मला सांगा, राम सुंदर आहे का कृष्ण सुंदर आहे? काय मत आहे तुमचं याच्यावर? बघा, एक तरी कोणीतरी उत्तर द्या. मी माझ्या माता बहिणीला विचारतोय, राम सुंदर आहे का कृष्ण सुंदर आहे? बोला, द्या, काही उत्तर द्या. मी काही बोलत नाही कोणाला. काय वाटतंय तुम्हाला? अरे बोला ना. कोण? दोन्ही सुंदर आहेत. बरं, दोन्ही सुंदर आहेत. महाराज, आपण कृष्णाला सुंदर म्हणत असतो, म्हणतोय की नाही महाराज? हे का नाही? लावण्य सुकुमार मदनांचा पुतळा रवी शशी कळा लोपली. तुकोबरांनी वर्णन केले कृष्ण परमात्मांच्या जीवनाचं. मी एक बोलू, आमचे गुरुजी आम्हाला पाठ शिकवत होते महाराज. ते म्हणले, लका कसं आहे, गुरुजी बोलत असतात. ते म्हणले, लका अरे लक हो म्हणले, ऐका तुम्ही, तुम्हाला कृष्ण सुंदर वाटतोय. कृष्णाने फक्त गौडणीलाच बोलवलंय, पण रामाला पाहून ऋषी बोलले. हे काय कमी आहे? विठाला त्यावेळेला परशुरामचंद्र दंड करण्यात होते सीतामाईच्या शोधार्थ. त्यावेळेला ऋषी महात्म्याला कळलं होतं की भगवंताच्या पादस्पर्शांचे कण शिळेवर आपटले तर बाई झाली म्हणतात. बघा, किती विद्वान असेल केशव, पण माणसाची बुद्धी पालटत असते म्हणतात. अरे नारदाची पालटली, मासुळीचं जोडपं पाहिलं की झाली त्याला इच्छा पत्नी करायची. ठीक आहे, आता मला ते सांगायचं नाही, आपला विषय तो नाही, आपला विषय इकडं आहे. ऐका, मग मला सांगा, त्या ऋषी महात्म्याने विचार केला. अरे म्हटलं, आपण पाडात राहतो, विनाकारण आयुष्य बर्बाद केले, नकाच्या चोंबळी झाल्या सगळे. काय तर म्हणले भानगडी झाले म्हणले का आपल्या. काय लोक मजेत येत रे म्हणले, माळेगावचे संसार बायकोन पोरं लगे लय मजा आहे. बघा, त्याचं लग्न होत नाही, त्याला लय मजा वाटते.
लग्न झालेले सगळे वकारे दिलं सुरू आहेत त्याच्या. माझं बोलणं लक्षात घ्या. आता भेटत नाहीत हे बरंच आहे, भेटत नाही हे बरंच नाही, कारण आपलीच कामगिरी आहे ती. मागल्या 20 वर्षात कार्यक्रम आपण तेच केला, त्याचा परिणाम आपल्यावर चित्र उमटत असतं. बाकी नीट लक्षात घ्या. त्यावेळेला त्यांनी विचार केलाय, म्हणले जर भगवंताच्या पादस्पर्शाचा कण दगडावर पडला की स्त्री होते. आपण कार्य म्हटले 50-50चं टोळकं होतं महाराज ते, कारण टोळकीच असतात साधू लोकांचे. आणि त्यांनी दगड घेतले असे डोक्यावर. लक्षात आलं का? डोक्यावर दगड घेतले. प्रभू रामचंद्र येणार आहेत, त्यांना माहित होतं, चवून लागलेली होती भगवंताची. परमात्मा काय तर त्या दंडकारण्यामध्ये आलं. लक्ष्मणाने पाहिलं, लखन म्हणाला दादा अरे ते ऋषी महात्मे काय तर दगड घेऊन डोक्यावर आहेत, ते काय राक्षस आहेत का? ते म्हणले अरे राक्षस भिक्षस काय, देव होते ना ते, राक्षस नाहीत म्हटले. ते म्हणले असे दगड काढून घेतले काय माहित, मला काय माहित, चल तिकडे जाऊ. ज्याला परमात्मा आले माय बाप लक्षात घ्या. प्रभू रामचंद्राला नक शिखांत ज्याला ऋषीने निहाळलं, त्यांना देव भेटल्यानंतर मागायचं होतं आम्हाला एक एक स्त्री द्या. पण भगवंताचं रूप पाहिलं सदाशिव बाबा, त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांचं विस्मरण झालं. देव म्हणले अरे कशा करता दगड घेतले? ते म्हणले आम्हाला स्त्री करा. म्हणले तथास्तु. बोलले की नाही? एक दृष्टांत आठवला. एका घरी पाहुणे आले. 5 वर्षांचा मुलगा होता घरात, जरा तोत्रा बोलत होता. आई म्हणले एक काम कर रे, 5 रुपयाची खसखस आण म्हणले दुकानातून. ते म्हणले काय पावसाळ्याचे दिवस. ते 5 रुपये घेतले ते खसखस आणायला गेलो वाण्याच्या दुकानावर. वाणी बोवाला काय तर दुकानावर जाण्याकरता रस्ता जर अशी याची होती, सामट्या कोणत्या. आता ते खेड्यातलं वातावरण चिखल झालेला. ते काय तर 5 रुपयाची खसखस म्हणत चाललं. पण योगायोगानं पाण्यात पाय पचकन पडला. ते खसखस विसरलं आणि 5 रुपयाची पचपच. वाण्याला म्हणले मला 5 रुपयाची पचपच द्या. वाणी म्हणले का आपल्या दुकानात सगळं ते पचपच नावाची वस्तूच नाही. का विसरलं मला? दृष्टांत संपला. माझा असा विषय आहे, ज्या कृष्णाला पाहिल्यानंतर गवळणी भुलणं हे विशेष नाही, पण ज्या आमच्या एक वचनी एक बाणी प्रभू रामचंद्राला पाहिल्यानंतर ऋषी बोलतात महाराज असा प्रभू रामचंद्राचं जीवन आहे. जीवनामध्ये जर आपण विचार केला सज्जनो, वाक्य नीट लक्षात घ्या, कृष्ण नामाने लवकर उद्धार होत नाही, पण राम नामाने झाल्याशिवाय राहत नाही. ही पावर राम नामामध्ये आहे. म्हणून त्या रामाचा आदर्श आणि दुसरं नाव सांगितलेलं ते म्हणजे कृष्ण. बघा कृष्णाला एक पावर जास्त आहे रामापेक्षा. कशी आहे? ते जगद्गुरु आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. रामायणामध्ये शबरीलाच परशुरामचंद्रानं ज्ञान सांगितलं महाराज. कुठंच सांगितलं नाही भगवंतांनी, कोणाला ज्ञान सांगितलं नाही. कारण शबरीने विचारलंय भगवान मला सांगा बरं, मला सांगा की तुमची प्राप्ती करायची असेल तर मला काय करावं लागेल, काय करावं लागेल. देवाने फार सुंदर चिंतन सांगितलं आहे. प्रथम भक्ती कर संत संगा, प्रथम भक्ती कर संत संगा, दुजी मामा कथा प्रसंगा, तुझी मम कथा प्रसंगा, प्रथम भक्ती कर संत संगा. बघा माय बाप, राम कळण्याकरता कृष्ण कळण्याकरता आपल्याला सतसंगतीची गरज आहे. सतसंगतीशिवाय आपल्याला राम कळत नाही, सतसंगतीशिवाय कृष्ण कळत नाही. हे 2 नाम कुठल्याही जीवाने जर त्याचा मुखामध्ये जर चिंतन केलं तर निश्चित काय तर या जन्म मरणाच्या चक्रातून तो मुक्त होतो. म्हणून ज्ञानोबरायला या जगाकडे पाहिलं. 33 कोटी देव आहेत. हे 33 कोटी देवांच्या फंदारात पडतील, यांनी पडू नये म्हणून जगांच्या माऊलींनी, तुम्हाला माहित आहे हा अभंग केव्हा लिहिला? केशवबा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, विचारसागर, चांगदेव 65, हरिपाठ, अमृत अनुभव सगळे ग्रंथ लिहून झाले. जाता जाता जगाला एक अनमोली किमतीचा संदेश दिला. तो संदेश म्हणजे हा अभंग आहे, शेवटचा. लक्षात घ्या, ज्ञानोबरायांच्या काळातला शेवटचा अभंग आहे. बघा तुम्ही, हा संदेश दिला विनाकारण बाकीच्या देवाच्या फंदारात पडू नका. कारण ते देव कसे आहेत? शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी
आपुल्या पोटाने रडते आपुल्या पोटाने रडते आपुल्या पोटाने रडते आपुल्या पोटाने रडते मागणीची आपुले आणि काकडी 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 नरी नरी देवते भगती तुझे भजे आपल्या पोटाने रडते ज्ञानोबरायाने तुकोबरायाने सर्व साधू संतांनी त्या सर्व देवांचा निषेध केला. माझं वाक्य घरी घेऊन जा. जो दुसऱ्याची पीडा निवारतो आणि जो दुसऱ्याला पीडा देतो, जो दुसऱ्याला पीडा देतो तो देव म्हणण्याच्या लायकीचा नाही. जो पीडा निवारतो तो खरा देव आहे. विठाल विठाल ज्ञानोबरायाने हे 2 नाम शोधून काढलेत आणि जाता जाता हा तुम्हा आम्हाला संदेश दिला या अभंगामधून. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. पण काय करा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्वराकारे. कसं असतं पहा, तुम्ही आम्ही नाम घेत असतो, लक्ष देऊ नाही का? तुम्ही आम्ही नाम घेतो, नाम घेतल्याने पाप जात नाही. महाराज जातात पाप नाम घेतल्याने, नाम घेतल्याने पाप जात नाहीत महाराज. तुम्ही म्हणाल महाराज मग जातात कशानं? ते ज्ञानोबरायाला विचारा कशानं जातात. सततम कीर्तयन्तो महा यतंच दृढव्रताः नमस्ते श्यामा भक्त्या नित्ययुक्तोपासते. चिंतन करा. बघा चिंतन काय असतं. चिंतन मला वाटतं ज्ञानोबरायाने खूप सोपं करून सांगितलं हरिपाठामध्ये. त्याला ज्ञानोबरायाने नाव दिलं अजपा जपणे. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथी मनाचा निर्धार असे, याला म्हणतात चिंतन. बघा चिंतन केल्याने चिंता मिटत असते. चिंतन केल्यानंतर बंधन तुटत असतात. चिंतन केल्यानंतर पाप जळत असतात. नाम घेतल्याने फक्त वाणी पवित्र होते, पाप जात नसतात. माझं बोलणं लक्षात येतं. कारण एक गोष्ट एकच काम करत असते, सगळं काम करत नाहीत. जर तसं असतं तर आमच्या तुकोबरायाने हरिपाठ झाल्यानंतर दररोज आपण असं उड्या मारू मारतो अभंग म्हणतो, पण कधी डोकंच लढवलं नाही. नाम संकीर्तन साधन पैसे होतील जळतील पापे जळतील. एवढं का वाटावर पडलं का? नाम घेतलं की पाप जातात. कोण सांगितलं तुम्हाला? नाम घेतलं की पाप जात नसतात. ते आपलं नाम कसं आहे, सप्ताह आला की नाम सुरू, एकादशी आली की नाम सुरू. याला नाम घेणं म्हणत नाहीत. एकानं नामदेव महाराजाला विचारलंय, अहो नामा आम्हाला कधी कधी नाव देवाचं नाव येतंय म्हटले आमच्या मुखात. आमचे गुरुजी आम्हाला पाठ शिकवताना सांगायचे केशवबुवा, नाम जे घ्यावं लागतं ते नाम तुम्हाला धोका देतं, पण न घेता मुखात सदोदित येतं ते तुमचं कल्याण करतं. लक्षात घ्या. नाम घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, नाम आपोआप आलं पाहिजे. लक्षात घ्या. परत एक वाक्य ऐका माझं. आपण जे प्रेम देवाला देतो हे डुप्लिकेट. आपण जे देवावर प्रेम करतो डुप्लिकेट. पण देवाने आपल्या अंतःकरणात जर प्रेम जागृत केलं तर ते ओरिजिनल. आणि भक्ती कशासाठी चालू आहे, सप्ताह गीता कशासाठी चालू आहे माहिती आहे तुम्हाला? देवाने आपल्या अंतःकरणात प्रेम जागृत करावं.
हा एकमेव उद्देश आहे महाराज, मी खोटं बोलत नाही. हा एकमेव उद्देश आहे. देवाने आपल्या अंतकरणात जर एकदा प्रेम जागृत केला तर ते प्रेम तुम्हाला देवाला पोचवतं. अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची, पाहे गोडी भावाची. भगवंत अंतकरणातली गोडी घेत असतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देवा कारणे पावत मात असो द्या. देवा कारणे भाव तस्मात. कारण हा बरोबर आहे. होऊ शकतं कसं आता एवढंच पाठ असतं का माणसाला, थोडी असते. तसं काही नसतं. ऐका माझं बोलणं. कारण एक याच्यावर खूप मोठे प्रमाण आहेत महाराज. थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला, हाही प्रमाणे तिथं लागू शकतो. पण प्रश्न असा आहे, आपल्याला हेच सांगायचं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी इतर हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाच्या मंदिरात स्मरण करण्याकरता सांगितलंय. आता लक्ष देऊ. हृदयाच्या मंदिरात जर नाम घ्यायचं असेल तर तुम्हाला कोण्या वाणीने घ्यावं लागेल. वाण्या चार आहेत, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. माझ्याकडे बघा, तुम्हाला सांगतो. परावाणी नाभी कमळामध्ये आहे, पश्यंती हृदयाच्या ठिकाणी आहे, मध्यमा कंठस्थानी आहे आणि जिभेवर येते ती वैखरी. आता माझ्याकडे बघा, वैखरी वाणीने नाम घेतलं, वाणी पवित्र होते. कंठस्थानी कृष्ण आहे, मध्यमा वाणी आहे, त्या मध्यमा वाणी सुद्धा पाप जात नाही. हृदयाच्या ठिकाणी पश्यंती आहे, त्या पश्यंतीने तुमचं हृदय साफ होऊ शकतं, म्हणजे तुमचं हृदय साफ करते. पण लक्षात घ्या, ज्याला सर्वात मोठे काय तर भक्ती म्हटलेली आहे, ती देवाला आवडते, ती पराया वाणीतून नाम आलं पाहिजे. नाही ते एक प्रमाण तुकोबरायचं परत आहे, भजन ते ओंगळ वाणे नरका जाणे चुकेना. ते भजन कोणतं ओंगळ वाणे, जी इथून इथं इकडे चालतं, इकडे चालतं, म्हणजे नाभी कमळातून येतं. बघा, आपण काही काही म्हणत असतो, ए अरे बोंबीच्या देठापासून बोल. कळतं का माझं बोलणं? बोंबीचा देठ कुठे महाराज? ते ज्ञानोबराय सांगतात, हृदयापासून बोल. हृदय नाम बोंबे. कारण रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाच्या मंदिरात स्मरण करा. आता एक परत वाक्य तुमच्यासाठी मोलाचं सांगतो. ते वाक्य तुम्ही कधीच तुम्हाला भावलं नाही, कधी ऐकले पण नाही. कसं असतं, चांगली वस्तू माणसाने झाकून ठेवायला लागते. मी सांगू, एक तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही माळ जर उघडी जपत राहिले तर पुण्य जातं. बघा, तुम्हाला किती पटतं मला माहित नाही. बरे काही लोकांना शोक असतो असं माळी घेऊन जपायचा, लोकांना दाखवायचं. अजिबात पुण्य गेलं, संपलं. माळ जपताना ती कोणाला दिसली पाहिजेत नाही, पण असं असतं. माळ जपण्याचं असतं की नाही, ती माळ जपायला पाहिजे. परत एक वाक्य लक्षात घ्या. आपल्या घरचं सोनं चांदी काय असं आपलं उघड्यावर ठेवत असतो का? नाही, ते असं चांगल्या सदकात पेटीत ठेवत असतो. तसं नाम हे आपल्या जीवनाचं कल्याण करणारं सोनं आहे. त्याला जपायचं असेल तर हृदयाच्या मंदिरात जपा. आणि हृदय एवढं कोमल आहे केशव, त्याला रियाज सुद्धा सहन होत नाही, एवढं कोमल आहे. आणि त्या हृदयात तो परमात्मा राहत असतो. तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सर्व सुखाचा आराम ही भ्रांता शिकामू विषयावरी. तो राम हृदयामध्ये आहे. पण ते दोन नाम तुम्ही हृदयाच्या मंदिरात स्मरा. तुम्ही जर स्मरण केलं तर तुमचे बंधन तुटतात. त्या अभंगाच्या दुसऱ्या चरण. आपुलिया पण करा सोडवण, 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 आपुलिया पण करा सोडवण. हो आपुलिया पण करा सोडवण, आपुलिया पण करा सोडवण, आपुलिया
अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये ज्ञानोबा फार सुंदर तुम्हाला सांगतात. एक अनमोली किमतीचा परत संदेश आहे ज्ञानोबरायांचा. आपुली आपण खरा सोडवण हे अर्ध्या चरणामध्ये फार सुंदर सांगितलंय आणि अर्ध्या चरणामध्ये बंधन तोडण्याकरता सांगितलंय. ज्ञानोबराय म्हणतात आपली आपण सोडवणूक करायला पाहिजे. कशी करायला पाहिजे ऐका. जन्म मरणाच्या चक्रात देवाने आपल्याला टाकलं नाही, आपणच आपल्याला टाकलं. बाकी शेवट टाकले की नाही बघा. मग जन्म मरणाच्या चक्रात आपण आपल्याला टाकलं म्हणजे आपण नेमकं काय केलं असेल? कर्म वाईट केलं असेल. आले की नाही? केले कर्म झाले त्याची भोगा आले. मी एक नेहमी बोलत असतो, जीवालाही कर्म चुकत नाही, देवालाही कर्म चुकत नाही, देवाच्या पत्नीलाही कर्म चुकत नाही, कोणालाच कर्म चुकत नाही. थोडस रामायणातला प्रसंग सांगतोय आणि समोर चालतो. आपण आपली सोडवणूक कशी करायची, आपले कर्म आपल्याला बंधनात कसे टाकतात. आमचं गुरुजी आम्हाला पाठ शिकवत असताना एक वाक्य फार सुंदर ते वापरायचे. देव कोणाचंही चांगलं करत नाही, देव कोणाचंही वाईट करत नाही, आपणच आपलं चांगलं करतो आणि आपणच आपलं वाईट करतो. या शब्दाचा अर्थ असा आहे, आपण आपले कर्म जर चांगले केले तर आपण बंधन तोडतो, पण आपणच आपले कर्म वाईट केले तर आपण बंधनात पडतो. लक्ष देऊन ऐका. थोडस रामायणातला प्रसंग आहे. काय झालं बघा, सीताबाईचं वय 7 वर्षांचं होतं. बाबा 7 वर्षांची सीता होती जनकराजांकडे. जनकराजांना ती पेटी सापडली नागरिकी करता करता. तुम्हाला चिंतन सांगायचं नाही, रामायणातला हा सुंदर प्रसंग तुम्ही कधी ना ऐकलेला प्रसंग आहे. खूप गोड चिंतन आहे. आणि 7 वर्षांची सीता, तिला रामनामाचा जास्त छंद. जसा पार्वतीला शंकराचा छंद आहे तसा सीतेला रामनामाचा जास्त छंद आहे. प्रत्येक माणसाच्या आवडीचा देव असतो की नाही. आता इथं सगळे बसलेले आहेत, सगळ्याचा देव एक नाही केशवबुवा. मी केशवबुवालाच विचारतो तुमचा खरा देव कोणता आहे, म्हणजे तुम्हाला जास्त आवडतो. बोला ना, बोला बोला, काय बोलायला काय हरकत नाही. खरं सांगा, आत्मविश्वासपूर्वक सांगा. नाही वारकर यांचा पांडुरंग राईट. बरोबर बरोबर, तुम्ही योग्य बोललात ना. पण याच्यामध्ये काही कोणाला देवी आवडत असेल, कोणाला महादेव आवडत असेल, कोणाला गजानन महाराज आवडत असेल ना. कारण जेवढ्या प्रकृती आहेत त्या प्रकृतीचे वेगवेगळे देव आहेत. मला हे सिद्ध कर, मी का बोललो असा, मी मुद्दा म्हणून वारकऱ्याचा विठ्ठल आहे मला माहित आहे, पण मला एक विचारायचं, प्रत्येकाचा देव वेगवेगळा होतो. तसा सीतेचा राम होता. ती ज्यावेळेला बगीच्यामध्ये सैनी सोबत फुलं वेचण्याकरता गेली, तोडण्याकरता. फुलं तोडत असताना त्यावेळेला एका झाडावरती जोडपं पाहिलं, पोपट आणि मैनेचं. त्याला ती मैना गरोदर होती आणि तो पोपट मैनेला रामचरित्र सांगत होते तेव्हा. कारण रामायण तुम्हाला रामचरित्र सांगत होते तर रामायण तर 5000 वर्षापूर्वी अगोदरच झालं म्हणून चरित्र सांगणार. त्या पोपटाला ज्ञान होतं. त्याला माहित होतं की माझ्या पत्नीच्या पोटामध्ये जो गर्भ वाढतो तो ज्ञानी जन्माला यायला पाहिजे, म्हणून ते रामचरित्र सांगत होते. ती मैना खूप सुंदर ऐकत होती, डोळे बंद केले. हा पोपटे डोळे बंद करून सांगत होता. सीतेला ते राम नामाचे शब्द कानावर पडले. ती तिथंच बसली. बसल्यानंतर तिने विचार केला, म्हणले बाप रे बाप, काय म्हटले पक्ष्यांची जात आणि एवढं रामाचं त्यांना चरित्र माहित आहे, इथं ऐकायला पाहिजे. आणि जर ऐकायला पाहिजे तर रामचरित्र अधुरं सुटेल, हे उडून जातील ना. मी एक काम करून या दोघांनाही पकडू. तिने ते पकडलं. महाराज मला सांगा, ते पकडलं आणि त्यांना घरी सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले एका. त्याला त्या पोपटाने सांगितलं, म्हणले आईसाहेब आम्ही वनविहार करणारे पक्षी आहोत, तुम्हाला रामकथा ऐकायची ना तर एक काम करा, तुम्ही दररोज 9 वाजता बगीच्यात येत जा, रामकथा सुरू करू. तुम्ही म्हटलं बंद पण तुम्ही आम्हाला सोडा, आम्ही इथं राहू शकत नाही. ते म्हणले न राहायला काय झाले, देव जंगलामध्ये तुम्ही काय तर फळं खाता, इथं आणून देईल ना. ते म्हणले आई साहेब तुम्ही आणलेले आम्हाला गोड लागतात का, आम्ही काहीतरी एक फळ खाणार आहे का, इथं टोचणी मारतो तिथे मारतोय, जाऊ द्या आम्हाला. विनंती केली पण सीता म्हणली नाही. योगायोगाने काय तर ते टाकलेले फळं त्यांची पत्नी खात नव्हती, त्याचा जीव तुटत होता. ते म्हणले आई साहेब गरोदर आहे माझी पत्नी, बाळ कुपोषित जन्माला येईल, करा ना, सोडा ना. सीता म्हणली नाही सोडत, रामकथा सांगा. आई साहेब सांगतोय, आम्ही वचन देतोय तुम्हाला, पण सोडे ना सीता. तेवढ्यामध्ये काय तर तो 2 दिवस झाली त्यांची पत्नी उपवास होती. महाराज लक्ष देऊ नका मी कशावर बोलतोय, बंधनात कसं पडतं.
देवालाही सुद्धा बंधन तुटत नाही. बंधन नाम कर्म. ऐका नाही, त्या सीतेने त्या पोपटाला सांगितलं, पोपटाने विनंती केली, आई साहेब सोडा हो, तुमचे फळ सगळे पिंजऱ्यात पडलेले आहेत, माझी पत्नी खात नाही, मी खातोय, पण तिला बाहेरचं काहीतरी पाहिजे. म्हणून तिने दया आली त्या सीतेला आणि तो पोपट सोडून दिला. लवकर या म्हटले, मला रामकथा ऐकायची. म्हणले आई साहेब आता गेलून आलोय. तो आकाशामध्ये झेप घेतली आणि जवळ काय तर मृग नक्षत्र आलेलं होतं केशवबा. मृग नक्षत्र आलं, सुसाट्याचा वारा सुटला. त्या वाऱ्यामध्ये काय तर तो तिकडच थांबला. सायंकाळची वेळ झाली. ही गिरट्यामध्ये अशा फिरत होती. ती म्हणले मालक गेले, मालक आले नाही, मालक गेले, मालक आले नाहीत. तेवढ्यामध्ये सीतामाई आलीत आणि त्या महिनेने सांगितले, म्हणले आई साहेब मी एक विनंती करते, माझे मालक सकाळपासून गेले, तो मी पोटात अन्नाचा कण नाही, 2 दिवस झाले, मी कशी वाचेल, बाळाला जगू शकत नाही, सोडा ना मला, माझ्या मालकाला सुद्धा घेऊन येते. सीता म्हणले अजिबात नाही, तुम्ही पक्षाची जात देवाने म्हटले. तो गेला, म्हणले मला चाट मारून आला नाही. आई साहेब चाट मारणारी आमची जात नाही, चाट मारणारी जात ही जात आहे, तुमची जात आहे. लक्षात आलं का? सीतामाईला उत्तर दिलं, ऐकली नाही. तेवढ्यामध्ये तिने काय केलं, पोटात अन्नाचा कण नाही, तिला चक्कर आली. चक्कर आल्यामुळं ती गतप्राण झाली. केशवबा मरण पावली. ती मला सांगा हो, मेली. त्यावेळेला तो सुसाट्याचा वारा थांबलात आणि त्यावेळेला पोपट एका चोचीमध्ये एक पेरू घेऊन आला. पाहता तर पत्नी मरण पावली. त्यावेळेला पोपटाने तो पेरू खाली टाकला आणि आई साहेबाला सांगितलं, आई साहेब आमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता, तुम्ही सोडायला पाहिजे, माझी पत्नी गेली, माझं बाळ गेलं. आई साहेब आता मी वाचून फायदा नाही, पण आई साहेब मी जाता जाता तुम्हाला शाप देऊन जातोय. आई साहेब तुम्ही ही गरोदर असाल, त्या गरोदरपणामध्ये तुम्हाला जंगलात जावं लागेल, तुमचा पतीचा तुम्हाला विरोध होईल आणि त्यावेळेला पती तुमचा स्वीकार करणार नाही, त्याला तुम्हाला पृथ्वीत जावे लागेल आणि तुम्ही पृथ्वीत गेल्यानंतर तोच राम प्राण त्यागेल शरीरमध्ये चल समाधी घेईल. मला एक सांगायचं गड्या, जर देवाच्या पत्नीला जर कर्म चुकत नाही, ते कर्म बंधनात टाकतं, तर आपण चांगले कर्म करायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, आपुली आपण खरा सोडवन संसार बंधन थोडा वेगे. आपण बंधनात पडलेला आहो महाराज. तुला महाराज कोणत्या बंधन आहे आम्हाला? जन्म मरणाचं बंधन. तुम्हाला वाटतंय का आपण बंधनात नाही? सांगू तुम्हाला, एवढं बंधन आहे तुम्हा आम्हाला. कारण जीव हा सप्त पाशात बांधलेला आहे, सप्त पाशात आवडलेला आहे. संसाराचा पाश साधा नाही महाराज. बघा, संसाराचा पाश तोडतात ते भक्त. तुकोबर एका अभंगामध्ये सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, तेच बंधन तोडू शकतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, बाबा त्या बंधनातून तुम्हाला बाजूला निघायचं असेल तर तुम्ही एक काम करा, तेच 2 नाम हृदयाच्या मंदिरात स्मरा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा, देव ध्याने राम कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा. ओ ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्याने, ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा, ज्ञानदेव ध्याने राम कृष्ण माळा. हृदय देवा हृदय देवाळा प्रेम फिरला, आपुली आपण त्यांना सोडला, आपुली आपण त्याला सोडला. हृदय जीवाळा त्रिमूर्ती दया, हृदय जीवाळा त्रिमूर्ती दया, आपुली
झाला माझा टाईम 5 मिनिटांमध्ये शेवटच्या चरणाचा भावार्थ ठेवू आणि कीर्तनाला पूर्णविराम देऊ. लक्ष देऊ ऐका. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय खूप सुंदर सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. याच्यामध्ये ध्यान शब्द आला आणि हृदय शब्द आला. ज्ञानोबरायांनी का टाकला असावा याचं थोडस सूत्र सांगतोय आणि पूर्णविराम देतो. लक्ष दिलाय का. ज्ञानोबराय म्हणतात ध्यानात आल्याशिवाय हृदयात जपता येत नाही. कळलं का माझं बोलणं. कारण ध्यानात नसेल हृदयात बसत नाही. तुम्ही पहिलं ध्यानात घ्यावं लागेल आणि मग हृदयात बसेल. हृदयात बसण्याकरता तुमची चित्तरूपी काच निगेटिव्ह काच लागते. एक उदाहरण देऊन जातो. खूप सोपं उदाहरण आहे. काचेचे प्रकार सांगितलेले आहेत. काचेचे 3 प्रकार आहेत. एक साधी काच आहे, एक सुरक्षित काच आहे आणि एक फोटोग्राफरची काच आहे. बघा हे कळलं की तुम्हाला अभंग बंधा तुमच्यामध्ये आला. फार सुंदर आहे केशव. बघा ऐका. एक साधी काच आहे. ती साधी काच म्हणजे आपल्या शिशीची काच. त्या काचेमधून जर बघितलं तर जसं तुमच्या नजरेने दिसतं तसं काचेतून तिकडं तसंच दिसतं. ही साधी काच आहे. एक सुरक्षित काच आहे, तिला आरसा म्हणतात. आपण त्याच्यामध्ये बघितलं की ते प्रतिबिंब दिसतं. लक्षात आलं का. आणि तिसरी काच आहे फोटोग्राफरची निगेटिव्ह. ते एकदा ध्यानात आलं आणि फोटो खिचला की ते हृदयात जातं. त्याला निगेटिव्ह काच म्हणतात. आता लक्ष देऊ नये का. साधी काच जवळजवळ समाजामध्ये 75% लोकांना लागली. साधी काच म्हणजे खायचं पियाचं आयुष करायचे. कोण पाहिलं पापन, कोण पाहिलं पुण्य. हे 75% लोक समाजात सध्या आहेत. त्याच्यामधले काही 15% लोक आहेत ते म्हणजे नाही हो देव आहे राजा. सप्त्यात बसले की मान हलवतात, सगळं करतात. जसं आरशात प्रतिबिंब दिशीपर्यंत सगळं असतं. सप्ताह संपला, आरसा फुटला, गेला कार्यक्रम. हे 15% लोक आहेत. पण 10% लोकांना आहे ना महाराज निगेटिव्ह काच लागलेली आहे. ते ज्ञानोबराय म्हणतात ज्यांना ही काच लागली, ज्यांच्या ध्यानात आहे त्याच्या हृदयात आहे. ज्याच्या ध्यानातच नाही त्याच्या हृदयात बसेलच कसं. याकरता हृदयात अगोदर ध्यानात आणावं लागतं आणि मग हृदयात बसतंय. ज्ञानोबरायला तुम्हाला संदेश पोहोचवायचा आहे. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण माळा
हृदयी जिव्हाळा श्री मूर्ती रया. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. झाली माझी सेवा. ऐका, खूप सुंदर असं नियोजन आहे, सुंदर असं मृदंगाचार्य आहे, सुंदर अशी गायक मंडळी आणि साऊंड सिस्टीम सुंदर आहे. तुम्ही सगळं माझ्या माता भगिनी ऐकणाऱ्या खूप म्हणजे कशा आहात, अंतःकरणपूर्वक काय तर श्रवण करणारे आहात. माय बाप हो, बघा तुम्ही सर्वजण, तुम्ही मी जी वाटचाल करतो ती वाटचाल देवाकडे असायला पाहिजे. आपली वाटचाल जर काळाकडे असेल तर आपल्या जीवाचं पतन आहे, पण आपल्या जीवाची वाटचाल जर देवाकडे असेल तर नक्की आपल्याला मोक्ष आहे. एवढं जरी या कीर्तनात कळलं तरी भरपूर झालं. ते नाम कोणतं आहे तर जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल